खरं तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरही अशाच काही चर्चा आणि वाद रंगलेले होते. आज या निमित्ताने ती प्रकरणं आपण पुन्हा एकदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. बाळासाहेबांचा मृत्यू, वाद आणि चर्चा यावरती आपण एक नजर टाकूयात. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला पुत्र जयदेव ठाकरे यांनी कोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं. हे आजही अनेकांच्या स्मरणात असेल. 13 डिसेंबर 2011 रोजी हे तयार झालेलं मृत्यूपत्र चांगलंच वादात सापडलेलं होतं. बाळासाहेबांची मनस्थिती ठीक नसताना या मृत्यूपत्रावरती सह्या घेतल्या गेल्या होत्या असा जयदेव ठाकरे यांचा दावा होता. 2 नोव्हेंबर 2018 रोजी जयदेव यांच्याकडनं ही याचिका नंतर विनाशर्त मागेही घेण्यात आलेली होती. तसंच अखेरच्या दिवसामध्ये बाळासाहेब ठाकरेंना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अनेक नेत्यांनी केलेला होता. बाळासाहेबांचं निधन नेमकं कोणत्या दिवशी झालं याबाबत फक्त आत्ताच नाही तर तेव्हाही शंका घेण्यात आलेल्या होत्या. दिवाळी असल्यामुळे किंवा अन्य कारणांनी उशिरा घोषणा केल्याचा आरोप तेव्हाही विविध लोकांकडनं झाला होता. तशा अफवाही होत्या. मृत्यूनंतर बाळासाहेबांच्या बोटांचे ठसे घेतल्याचा पुत्र जयदेव ठाकरेंनी सुद्धा त्या काळी आरोप केलेला होता. आणि आपण उद्धव ठाकरे नाही तर आपण राजकीय वारसदार असावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती असंही जयदेव ठाकरे म्हणालेले होते.